अंधारे सध्या आपल्यासोबत आहेत. सुषमाताई नमस्कार. अंबादास दानवे यांचं निलंबन करण्यात आलंय पुढच्या 5 दिवसांसाठी. तुम्ही कसं पाहता या कारवाईकडे? काय प्रतिक्रिया आहे तुमची? हतबल झालेले सत्ताधारी आहेत हे सगळे, ज्यांना जनहिताच्या प्रश्नांवर उत्तर देणं कठीण झालेलं आहे. त्यामुळे लोकहिताच्या प्रश्नांची चर्चा बाजूला सारून हे सगळे मुद्दे पुढे आणायचे आणि जाणीवपूर्वक विरोधकांचा आवाज दाबायचा हा प्रयत्न आहे. पण अशा कुठल्याही दबावतंत्राला आम्ही अजिबात भीक घालत नाही. जर यांना असं वाटत असेल की अपशब्द वापरले आणि म्हणून ते निलंबन झालेलं आहे, तर मग आमचा भाजपाला प्रश्न आहे. जेव्हा लोकसभेमध्ये चर्चा चालू होती, राज्यसभेमध्ये चर्चा चालू होती आणि संसदीय कामकाजाच्या दरम्यान अगदी सभागृहामध्ये रमेश बिधोडी नावाचा खासदार दानिश अलींबद्दल अत्यंत गलिच्छ आणि अभद्र भाषेत बोलत होता, तेव्हा भाजपचे हे संस्कृती रक्षक कुठल्या बिळात लपून बसलेले होते. त्यांनी केलं ते योग्य आहे असं मी म्हणत नाही सुषमाताई. त्यांनी केलं ते योग्य असं माझं म्हणणंही नाही. पण म्हणून अंबादास दानवेंनी सभागृहात शिवीगाळ करणं तुम्हाला योग्य वाटतं किंवा तुम्ही त्याचं समर्थन करता? रिएक्शन हॅज इक्वल रिएक्शन ताई. जशी क्रिया येते तशी प्रतिक्रिया होते. संसदेतले पडसाद विधिमंडळात कसे उमटू शकतात सुषमाताई? संसदेतले पडसाद जर कसे उमटू शकतात असं म्हणत असाल तर संसदेत राहुल गांधींनी केलेली चर्चा, त्याचे पडसाद प्रसाद लाडांना इतकं भान नाही काय? प्रसाद लाड काही दुधखुळे आहेत का की देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत लाडावून ठेवलेला माणूस आहे म्हणून त्याचं काही आम्ही सहन करायचं? पण अगदी शेवटचा प्रश्न विचारते, अंबादास दानवेंच्या कृत्य समर्थनीय वाटतं तुम्हाला? मी अंबादास दानवे यांनी जी कृती केली ती कोणत्या काळात केली त्याचाच विचार करते की एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल रिॲक्शन. जशी क्रिया येते तशी प्रतिक्रिया होत असते. जर तुम्ही कारण नसताना जाणीवपूर्वक प्रोव्होकेट करत असाल, तुम्ही चिथावणी देता, तुम्ही माणसाला भडकवण्याचा प्रयत्न करता आणि त्याला भडकवण्यासाठी तुम्ही ठरवून तशी स्ट्रॅटजी आखता जेणेकरून विधिमंडळाच्या कामकाजापासून त्यांना दूर ठेवता यावं आणि तुम्हाला तुमचे मनसुबे पूर्ण करता यावेत. आणि याच्यामध्ये सभापती वगैरे सगळेच लोक सामील असतात, कारण सभापतींची निवडणूक पण आता जवळ आलेली आहे ना. ठीक आहे सुषमाताई, आभार आपले. आपण एबीपी माझाशी संवाद साधलात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये एक छोटासा